राधानगरी तालुक्यातील सोळांपूर येथील तरुणाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक। राधानगरी तालुक्यात सोळांपूर परिसरात एका 16 वर्ष अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। ही घटना 2024 ते जानेवारी 2025 च्या सुमारास घडली। अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वजित लक्ष्मण चौगले राहणार सोळांपूर या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगीला आरोपीने स्नॅपचॅट ॲपद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून घेतला। यानंतर तिला तो सावर्डे पाटणकर येथे फार्म हाऊस येथे घेऊन जात फिर्यादी यांना जवळ घेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। यानंतर आरोपीने 7 व 19 जानेवारी रोजी मध्यरात्री फिर्यादीस तू मला भेटायला ये नाहीतर आपले फोटो व्हायरल करेन असा धमकीचा मेसेज केल्याने फिर्यादीने त्यास घाबरून त्यांच्या राहते घरात घेतले। आरोपीने अल्पवयीन मुलीला बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने सर्व हकीकत वडिलांना सांगितली। त्यानंतर अल्पवयीन मुलीने राधानगरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली। बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।